नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघूयात। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, अजित पवार श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम करत आहेत असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये गुंडगिरी वाढल्याचं अजित पवार कल्याणमध्ये म्हणाले असं देखील आव्हाडांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलेली आपण बघतोय। अजित पवार श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम करत आहेत असं आव्हाड म्हणाले। अजित पवार श्रीकांत शिंदेला पाडण्याचं काम करतायत। ही मतं युतीच्या विरोधात जाणारी आहेत या एका कारणामुळे। कल्याणला यायचं आणि बोलायचं ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे, हे कोणाच्यावर बोलले? ते मुख्यमंत्र्यावर। हा, तुमच्याकडे शरद मोहोळची हत्या झाली, परवा इंदापूरला हत्या झाली, त्याच्याकडे जाऊन बघा ना, आमच्या मुख्यमंत्र्यावर कशाला बोलता? तर शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढत नाही असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। ही लढाई एकनिष्ठा आणि बेडूकुड्या मारणाऱ्यांमध्ये होणार आहे। अमोल कोल्हेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना हा टोला लगावला आहे। नाही, मी थोडी दुरुस्ती करतो। ही लढत कोल्हे विरुद्ध आढळराव ही होणार नाही। ही लढत एकनिष्ठा की बेडूकुड्या आहे।